धाराशिव जिल्ह्यातही बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे आणि तो झाला आहे कावळेच्या माध्यमातून। धाराशिव जिल्ह्यातलं जे ढोकी गाव आहे, या ढोकी गावातला हाच तो परिसर आहे। हा पोलीस स्थानकाचा परिसर आहे। या परिसरामध्ये ही जी उंच उंच निलगिरीची झाडं आहेत, या झाडांवर कावळ्यांचा राहता असतो। या ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये कावळे मृतावस्थेत पडलेले पाहायला मिळायचे आणि ज्यावेळेस या कावळ्यांच्या मृत कावळ्यांची संख्या वाढली त्यावेळेस त्याची तपासणीसाठी अहवाल पाठवण्यात आला आणि तो अहवाल पॉझिटिव्ह आला। त्यांना बर्ड फ्लूची लागण असल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर प्रशासन आहे ते अलर्ट मोडवर आलेला आहे। हा परिसर प्रतिबंधित करण्यात आलेला आहे। तसेच या परिसरामध्ये लोकांना जाण्या येण्यासाठी बंदी घातलेली आहे। शिवाय ढोकी जे शहर आहे तिथून 10 किलोमीटरचा जो परिसर आहे तो अलर्ट झोन करण्यात आलेला आहे। आता या परिसरातले जे कुक्कुट पालनाचे प्रोजेक्ट असतील तिथल्या पक्ष्यांचे सॅम्पल घेतले जाणार आहेत पुढची आणि त्यानंतर पुढची उपाययोजना केली जाणार आहे। आपण ज्या ढोकी गावामध्ये पहिल्यांदा हे बर्ड फ्लूचा शिरकाव झाला, कावळ्यांचा अहवाल आला, इथले काही नागरिक आहेत आपल्यासोबत। नेमकं त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय परिस्थिती होती इथं, कशा पद्धतीनं हे लक्षात आलं की बाबा इथं कावळे मारतायत आणि त्यांना बर्ड फ्लू झाला आहे। नमस्कार, मी अमोल समुद्रे, उपसरपंच ग्रामपंचायत ढोकी। साधारणतः 5-6 दिवसापूर्वी पोलीस स्टेशन आणि उद्योगपती सुभाष देशमुख यांच्या घराजवळ काही कावळे मृत अवस्थेत आढळले। त्याची संख्या 1-2 दिवसानंतर वाढत गेल्यानंतर आम्ही पशुसंवर्धन विभागाला त्या संदर्भात लोकांनी आमच्याकडे कळवल्यावर आम्ही कळवलं आणि त्यांनी त्या कावळ्याचं सॅम्पल हे भोपाळ येथे लॅबमध्ये पाठवलं चेक करण्यासाठी। त्यांना ब्लड फ्लू झाला असं आम्हाला काल त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून कळलं। तत्पूर्वी आम्ही शनिवारी म्हणजे साधारणतः आम्हाला 21 तारखेला हे सगळं प्रक्रिया झाली सॅम्पल द्यायची। आम्ही 22 तारखेला आमच्या ढोकी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे जेवढे काही चिकन मटन शॉप आहेत त्यांची एक ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन त्यांना रविवारपासून त्या ठिकाणी दुकान बंद ठेवण्याचं आम्ही आवाहन आणि विनंती त्या ठिकाणी केली आणि सगळ्या विक्रेत्यांनी त्या ठिकाणी रविवारपासून दुकानं बंद ठेवलेत। त्यानंतर पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर आम्ही दोन वेळेस त्या ठिकाणी सॅनिटायझरचं फवारणी त्या ठिकाणी सोडियम हायपोक्लोराइडची केलेली आहे आणि ते जे क्षेत्र आहे उद्योगपती सुभाष देशमुख यांचं घराच्या नजीकचं भाग आणि पोलीस स्टेशन हे रेड झोन डिक्लेअर करून त्या ठिकाणी लोकांसाठी प्रतिबंधक, लोक तिथं त्या ठिकाणी जाऊ नयेत म्हणून प्रतिबंधक म्हणून त्या ठिकाणी आम्ही डिजिटल लावून त्या ठिकाणचे तिथं मार्किंग करून पोलीस स्टेशन तसेच दोन्ही ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी लोकांना कळवलेलं आहे। या प्रसंगी मी एवढंच नागरिकांना आवाहन करतो की हा ब्लड फ्लू हा काय आजार नवीन नाही। आपल्या लातूरला यापूर्वी पण आपल्या मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी तिथं ब्लड फ्लू आढळून आला होता। या ब्लड फ्लूचं ब्लडचे सॅम्पल कोंबड्याचे आपण काल त्या ठिकाणी गेलेले आहेत। ते जर सॅम्पल पॉझिटिव्ह आले तर त्या पुढच्या उपाययोजना प्रशासन जे काय सांगेल त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतील। पण तत्पूर्वी नागरिकांनी आपल्या गावामध्ये किंवा परिसरामध्ये असे पक्षी जर कुठं मृतावस्थेत आढळले तर ग्रामपंचायत असो किंवा पशुसंवर्धन विभाग असेल यांना कळवावं आणि ज्या काही लोकांना सर्दी, खोकला, ताप असे काही लक्षणं आढळले असतील तर आम्ही आमच्या PSCला पण कळवलेलं आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राला, की त्या ठिकाणी डॉक्टरची टीम आहे, सगळ्या तपासण्या या ठिकाणी होणार आहेत आणि तसे जर काही पेशंट आपल्याकडे आढळून आले तर त्यांचं आरोग्याची सुद्धा काळजी घेण्याचं जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि त्या ठिकाणी प्रशासन निश्चितपणाने घेईल। एवढंच मी या प्रसंगी नागरिकांना काय आणखी प्रशासनाकडनं ढोकीकरांना सूचना देण्यात आलेल्या आहेत? सूचना म्हणजे त्यांनी सांगितलं की एखादा समजा खोकला, थंडी, ताप जर घरातल्या परिवाराला, सगळ्याच परिवाराला जर तसं व्हायला लागलं किंवा तशी संख्या वाढली तर अशा लोकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आपलं ब्लड सॅम्पल द्यावं आणि त्या ब्लड सॅम्पलचा काही जे रिपोर्ट येईल त्याप्रमाणे जे आरोग्य विभाग सांगेल त्याची काळजी घ्यावी असं आरोग्य विभागानं सकाळी सांगितलं। आम्ही पण आमचे जे काही प्रसारमाध्यम आहेत, फेसबुक, व्हॉट्सअप, ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन केलं आहे। तसं एकंदरच या परिसरामध्ये जो अलर्ट झोन केलेला आहे, या परिसरामधली चिकन मटनची याची दुकानं आहेत ती बंद करण्यात आलेली आहेत। तसेच कुणाला जर काही सिम्पटम्स दिसत असतील तर त्यांनी खबरदारी घ्यावी, तसं कळवावं अशाही सूचना प्रशासनाकडून आणि ग्रामपंचायतकडून देण्यात आलेल्या आहेत। अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, ढोकी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।